नमस्कार माऊली. रामकृष्ण हरी. जशी-जशी आषाढी कार्तिकी एकादशी जवळ येते ना, तशी-तशी मराठी माणूस कुठेही असला ना, की त्याला आपल्या लाडक्या पांडुरंगाची ओढ लागायला लागते. तमिळनाडूमध्ये 2 वर्षापासून असल्यामुळं ना विठ्ठलाचं दर्शन झालं, ना टाळ मृदुंगाचे आवाज आले, ना वारीचं दर्शन झालं. तेव्हा मग इंटरनेटवर शोधाशोध केल्यानंतर आमच्यापासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर आम्हाला एक विठोबाचं मंदिर सापडलं. खरंच सांगते, मला इतका आनंद झाला ना, तो आनंद मी शब्दात अजिबात सांगू शकत नाही. आणि मेन म्हणजे या मंदिराचं महाराष्ट्राशी सुद्धा कनेक्शन आहे, हे मला कळल्यानंतर मला अजून आनंद झाला. आणि ते कसं कनेक्शन आहे ते मी सांगते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही तमिळनाडूमध्ये एका छोट्याशा गावात थेनंगूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेलो, जे की तिरुवनमलाई जिल्ह्यामध्ये आहे. हे मंदिर बऱ्याचशा लोकांना माहिती पण नसेल, एवढ्या छोट्याशा गावात हे मंदिर आहे. इथलं आजूबाजूचं वातावरण म्हणा इतकं छान, इतकं शांत आहे, की तुम्हाला इथे आल्यावर परत जाण्याची इच्छाच होणार नाही. या मंदिरामधून एंट्री करताना तुम्हाला असं फील होईल, की आपण देवगडलाच आलो आहे. खूप शांत, खूप सुंदर वातावरणात हे मंदिर आहे आणि याची रचना बघाल, तर तुम्हाला कळेल, की चारही बाजूंनी जे एंट्री गेट आहेत, त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, ते पूर्णपणे साउथ इंडियन जे मंदिर असतात, त्या पद्धतीने आहे आणि मेन मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ना, ते पूर्ण असं जगन्नाथपुरीसारखं फील येतो. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर पूर्ण जगन्नाथपुरीसारखं आहे. आम्ही 2 वेळा या मंदिरात येऊन गेलेलो आहे. त्यामुळं 2 वेळेच्या सुद्धा क्लिप तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील. विठ्ठल रुक्मिणीची खूप सुंदर अशी मूर्ती इथे आहे आणि मेन म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला विठ्ठलाच्या खूप जवळ जाऊन दर्शन घेता येतं. जे की तुम्हाला साऊथच्या कुठल्याच मंदिरात घेता येणार नाही. या मंदिरामध्ये ट्रेडिशनल घालून जावं लागतं शक्यतो आणि पुरुषांना एंट्री करताना शर्ट काढून जावं लागतं. एक खूप छान गोष्ट काय आहे माहिती का? तुम्हाला इथं जवळपास 30 लोकांच्या बॅचने ते लोक आतमध्ये नेतात. विठ्ठल कोण आहेत? कृष्णाने विठ्ठलाचा अवतार कसा घेतला? कुठे घेतला? का घेतला? ही सगळी माहिती प्रत्येक बॅच वाईज चालू असते. पण ही माहिती पूर्णपणे तमिळमधून असल्यामुळं आम्हाला काही कळाली नाही. तर काही मराठी शब्द कळत होते जसं की पुंडलिक, महाराष्ट्र, विठ्ठल असं सगळं कृष्ण. या मंदिराच्या आतमध्ये याल ना तर तुम्हाला खूप छान अशा फायबर ग्लासच्या फ्रेम दिसतील, ज्यामध्ये कृष्णाच्या सगळ्या बाललीला, रासलीलांचं पेंटिंग लावलेलं आहे. इथे आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणून या सगळ्यांचं जास्त काही शूटिंग घेता आलेलं नव्हतं मला. आणि इथे एकदम लिमिटेड लोक आतमध्ये सोडतात, त्याच्यामुळे ना अजिबात धक्काबुक्की होत नाही. दर्शनाला तुम्हाला अजिबात मोठ्या लाईनमध्ये उभं राहण्याची गरज नाही. तुम्ही निवांत बसून विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकता. निवांत बसून माहिती ऐकता-ऐकता तुम्हाला विठ्ठलाचं खूप जवळून दर्शन पण होईल आणि त्यानंतर पण ते लाईन वाईज सोडतात आणि विठ्ठलाच्या जवळ जाऊन तुम्ही पाया पडू शकता. सुंदर जवळून असं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊन बाहेर पडलं, की ते आपल्या हातात तुळशीची पाने देतात आणि चंदनाचा टिळा पण प्रत्येकाला लावला जातो इथं. तर या मंदिराची हिस्ट्रीसुद्धा खूप छान आहे बरं का. जे मी त्यांच्या वेबसाईटवरून वाचली होती, तर ती अशी आहे की 20व्या शतकात स्वामी हरिदास गिरीजी महाराजांनी जगभर पांडुरंगाचं नाव गायलं होतं. ते एकदा महाराष्ट्रामध्ये मंगळवाडी या गावामध्ये मुक्कामाला असताना त्यांचे गुरु स्वामी ध्यानानंद गिरीजी यांनी त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना आदेश केला होता की ताबडतोब पंढरपूरला जा. आणि तेव्हाच पंढरपूरच्या मेन पुजाऱ्याला सुद्धा सेम स्वप्न पडलं होतं की विठ्ठल रुक्माईची एक मूर्ती जी एका निष्पुत्र दाम्पत्याने दान केली होती, ती मूर्ती स्वामी हरिदास गिरीजींना देण्यात यावी म्हणून. तर तीच सेम मूर्ती घेऊन स्वामी हरिदास गिरीजी इकडे तेनंगूरमध्ये आले आणि त्यांनी हे मोठं असं मंदिर बांधलं आणि इथे त्या मूर्तीची स्थापना केली. त्यामुळे या जागेला दक्षिण पंढरपूर असं सुद्धा म्हटलं जातं. इथे सभामंडपामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विष्णूच्या अवतारांच्या पेंटिंग आहेत. त्यांची नावं लिहिलेली आहे खाली. खूप सुंदर अशा वातावरणात हे छोटंसं मंदिर आहे. आता जर तुम्हाला इथे यायचं म्हटलं तर कसं येणार? तर सांगते. तुम्ही सगळे बालाजी, चेन्नई किंवा मग तिरुवनमलाईचं जे मोठं टेम्पल आहे, तिथे आलेच असाल. तर या मंदिराचं चेन्नईपासून 127 किलोमीटर, तिरुपतीपासून 170 किलोमीटर आणि तिरुवनमलाईच्या टेम्पलपासून 80 किलोमीटर असं याचं अंतर आहे. तर तुम्ही सुद्धा कधी तमिळनाडूमध्ये येणार असाल किंवा आलात, तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा. तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लोकेशन टाकलेलं आहे. तुम्ही चेक करू शकता आणि नक्की येऊन आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकता.
आणि या सगळ्यावरून मला एक रिअलाईज झालं, की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण आपली विठू माऊली तुमची पाठ कधीच सोडणार नाही हेच खरं. रामकृष्ण हरी.